नावाची गेम वर्चस्व वादातून अल्पवयीन पोरांनी केला निर्गुण खून। सांगलीतील वाल्मिक आवास घरकुल योजना परिसरातील वर्चस्व वादातून गुंड अजय कांबळे याच्या भावाचा गेम करण्यात आलाय। शनिवारी दुपारी ही घटना घडली। वाल्मिक आवास परिसरात वर्चस्व कोणाचं यावरून अल्पवयीन पोरांनी एडक्यानं सपासप वार करत खून केला। याबाबत सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सौरभ बापू कांबळे वय वर्ष 20 असं खून झालेलाचं नाव आहे। गुंड अजय कांबळे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे। त्याच्यावर खुनाचा प्रयत्न, खंडणी, लूटमार, चोरी, घरफोडी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत। त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। सध्या तो कारागृहात आहे। त्याचा भाऊ मृत सौरभ सांगलीतील जुना बुधगाव रस्ता परिसरातील वाल्मिक आवास घरकुल योजना परिसरात राहत होता। शनिवारी दुपारी तो याच परिसरात मित्रांशी बोलत बसला होता। त्यावेळी त्या परिसरातील वर्चस्व वादातून त्यांच्यात वाद झाला। त्यातून त्याचाच अल्पवयीन मित्रांनी त्याच्यावर एडक्यानं सौरभच्या मानेवर, पायावर, पोटावर वार केले। तो रक्ताच्या थारोळ्यात पडल्यावर हल्लेखोर तिथून पळून गेले। घटनेची माहिती मिळताच एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्यासह पथकानं घटनास्थळी धाव घेतली। पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आला। पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत।